भाजपचे रायगडावरच्या कार्यक्रमातून अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। औरंगजेबाच्या थडग्याचाही शहा यांनी समाधी असा उल्लेख केल्याचा आरोप करत संजय राऊतांनी त्यावरून टीका केली। संजय राऊतांच्या या टीकेवर भाजपकडून प्रसाद लाड आणि सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं। काही जणांना वक्तव्याचा विपर्यास करण्याची सवय असते असं मुनगंटीवार म्हणाले। शहांच्या रायगड दौऱ्यानंतर वाद, एकेरी उल्लेखाचा आरोप। अमित शहांच्या रायगड दौऱ्यानंतर वाद सुरू झालाय। अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। जिजाऊ ने बाल शिवा में संस्कार भरे और शिवाजी ने वो संस्कार को एक वटवृक्ष बनाया और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे। तुम्ही अमित शहांचं भाषण ऐका, त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही। शिवाजी 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 एकेरी उल्लेख, शिवाजी ने ये किया, शिवाजी ने वो किया, शिवाजी को ये है, शिवाजी को, ही भाषा तुमची जीभ धजावते कशी महाराजांना आरेतुरे करायला। काय करतात देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा। मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे। काही लोकांची सवय लागली आहे। मला व्यक्तिगत रीतीने आता वाटायला लागलं की असं काही करण्याचं मुद्दाम काही लोक ठरवतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विपरीत घडवणे, विपरीत बातम्या करणे असं ते करतात। अमित शहांनी औरंगजेबाच्या थडग्याचा समाधी असा उल्लेख केल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि। आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधीचा दर्जा दिला। बरं का, हिंदुत्ववाद्यानं, नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला। यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार? संजय राऊतांनी अमित शहांवरती आरोप केले। मला वाटतं की संजय राऊतांचं डोकं फिरलंय। भरकटलेला संजय राऊतांनी त्यांच्यावर आरोप करणं बंद करावं। हा कुठल्याही प्रकारचा राजकीय दौरा नसून हा छत्रपतींचा सन्मान करण्याचा दौरा होता। अमित शहांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनीही आक्षेप घेतलाय। भाजपची देखील तीच मानसिकता आहे की महाराष्ट्र लुटायचा आणि म्हणून ज्यांची कबर होती, ज्याला गाडला इथे महाराष्ट्राने, महाराष्ट्राच्या मातीत, की महाराष्ट्र जो चालून येईल त्याला असंच गाडलं जाईल। काही लोकांकडे समाधी वाटते। काल त्यांनी मला वाटतं महाराजांचा उल्लेख देखील एकेरी केलेला आहे आणि हे मग जे कोणी आम्हाला बाकीचं शिकवायला जातात त्यांना आता कुठे गेले ते सगळे लोक? स्वतः कोण हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी किंवा त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रायगडावर जात नाहीत, कारण तिथं चालायला लागतं। मग अमित शहा साहेब तिथं आले, चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा फक्त महाराष्ट्रानं नाही तर जगानं सांभाळला पाहिजे ही भूमिका तिथं मांडली। देशाचा आराध्य दैवत आहे असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केला। पण काही लोकांना कुठेतरी बदनामी करण्याची हौसच असते।